पण त्याआधी नजर टाकूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। राज्यात पुन्हा महायुतीचाच मुख्यमंत्री होणार, गुहागर विधानसभा शिवसेनाच लढवणार, उदय सामंत यांची माहिती। दापोलीत पहिल्यांदाच रंगणार दापोली सांस्कृतिक महोत्सव। संजय राऊत यांनी दिवसातून 3 वेळेस पत्रकार परिषद घ्यावी, पालकमंत्री उदय सामंत यांचा टोला। खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मेहुण्याला विधानसभा मैदानात उतरवण्याच्या निर्णयाला रामदासभाई कदम यांचा विरोध। आणि काळकाई देवी मंदिरात घटस्थापनेपासून नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन। पाहुयात सविस्तर वृत्त। आणि आता सुरुवातीचीच बातमी राजकीय वर्तुळातून आहे। गुहागर मतदारसंघाची जागा कुणाला सुटणार हे अद्यापही जाहीर झालं नाही। मात्र मंत्री उदय सामंत यांनी ही जागा शिवसैनिकच लढवणार असं जाहीर केल्याने एक प्रकारे राजकीय बॉम्ब फुटलाय। एकनाथ शिंदे यांचे नातेवाईक विपुल कदम यांच्या नावाची सध्या या जागेवरती जोरदार चर्चा सुरू असून त्यावरती पालकमंत्री उदय सामंत यांनी असा कोणताही निर्णय झाला नसल्याचं स्पष्टीकरण दिलंय। तसेच यावेळी त्यांनी रामदासभाई कदम यांनी एकनाथ शिंदेंकडून प्रथम माहिती घ्यावी, थेट शिंदे यांच्यावरती टीका करू नये असा सल्ला दिलाय। मात्र गुहागर विधानसभा जागेसाठी भाजपकडून दावा करण्यात येत असताना आणि संभाव्य भाजपाचे उमेदवार माजी आमदार विनय नातू हे सक्रिय झाले असताना गुहागर मतदारसंघावर शिवसेनेने उमेदवारीचा दावा सांगितल्याने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ मात्र उडाली आहे। गुहागर मतदारसंघातून नाव समोर येत आहे, त्याच्यावरती रामदासभाई कदमाने टीका केली, घरचा हायर केलेला आहे। विपुल कदम त्या ठिकाणी मी स्पष्टपणानं सांगतो की गुहागर मतदारसंघामध्ये माझी सविस्तर माननीय मुख्यमंत्री महोदयांची चर्चा झालेली आहे। याच्या अगोदर तिथं शिवसैनिकच निवडणूक लढवेल, बाकी कोणीही निवडणूक लढवणार नाही। नातेवाईकांच्या निवडणूक लढवण्याचा प्रश्न जो तयार केलेला आहे किंवा तयार झालेला आहे त्याच्याशी शिवसेना पक्ष म्हणून आम्ही सहमत नाही आहोत। परंतु एकच विनंती भाईंना देखील आहे की भाई हे शिवसेनेचे नेते आहेत। भाईंचा गैरसमज झाल्यानंतर ते डायरेक्ट शिंदे साहेबांशी बोलू शकतात। त्याच्यामुळे तिकीट जाहीर झालं असतं आणि मग काही निर्माण झालं असतं तर ठीक आहे, अजून तिकिटाची चर्चा पण नाही। गुहागर कोणाला सोडायचंय कोणाला घ्यायचं ह्याच्यावर देखील चर्चा नाही। विपुल कदमाने बॅनर लावले आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली, याचा अर्थ एबी फॉर्म त्यांना मिळाला असं होत नाही। पण मी जबाबदारीनं सांगतो की कुठेही निर्णय नातेवाईकांना द्यायचा हा एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला नाही। हे स्पष्ट साहेबांशी माझ्याशी चर्चा झालेली आहे। खासदार श्रीकांत शिंदे साहेबांची देखील चर्चा झालेली आहे। फक्त माझं मत असंच आहे की शिवसैनिकालाच त्या ठिकाणी तिकीट मिळेल। दापोलीची ओळख म्हणजे भारतरत्नांची भूमी, नररत्नांची खाण आणि सांस्कृतिक नगरी। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पावा काणे, महर्षी कर्वे अशा भारतरत्न तर लोकमान्य टिळक, साने गुरुजी, रँगलर परांजपे या महापुरुषांच्या पदस्पर्शाने वास्तव्याने दापोलीचा इतिहास उजळून निघालाय। त्याचबरोबर सांस्कृतिक क्षेत्रात देखील अनेक कलाकार येथून घडले आहेत। या पार्श्वभूमीवर आता 14 आणि 15 ऑक्टोबर रोजी दापोलीमध्ये सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आले। महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय प्रायोजित असणारा हा महोत्सव कैलासवासी कृष्णा मामा महाजन स्मृती प्रतिष्ठान कोळथरे यांच्या माध्यमातून सर विश्वेश्वरय्या सभागृह कोकण कृषी विद्यापीठ येथे दिमाखात साजरा होणार आहे। या महोत्सवाची सुरुवात 14 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5:30 वाजता वारकरी दिंडीपासून होणार असून शिवचरित्रावर आधारित इथे मराठीचे नगरी हे मंदार परेळकर निर्मित सुप्रसिद्ध नाटक देखील सादर केलं जाणार आहे। 15 ऑक्टोबर रोजी सायंकाळी दापोली स्थानिक कलाकार, लोककलेचं सादरीकरण आणि जागतिक विख्यात गायिका मंजुषा पाटील यांचा सुमधुर गायन कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलाय। या महोत्सवादरम्यान सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत कैलासवासी कृष्णा मामा महाजन स्मृती प्रतिष्ठान कोळथरे यांच्या वतीने विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय। या स्पर्धेमध्ये प्रामुख्याने स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडवणारे खालूबाजा, जाखडी नृत्य, भजन, कोकणातील लोककला, नाट्यछटा तसेच चित्रकला, बायोग्राफी आणि रिलीज स्पर्धा आयोजित करण्यात आल्या। या महोत्सवासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे प्रायोजकत्व मिळवून दिल्याबद्दल प्रतिष्ठानचे अध्यक्ष बिपिनदादा पाटणे यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच विधान परिषद आमदार उमाताई खापरे यांचे विशेष आभार मानले आहेत।
तसेच कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये सक्रिय असणाऱ्या प्रतिष्ठानच्या युवा प्रेरणा कट्टा टीमला त्यांनी शुभेच्छा देखील दिल्या. नमस्कार. कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठान आणि महाराष्ट्राचं सांस्कृतिक संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आपण दापोलीमध्ये दापोली सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करतो आहे. येत्या 14 आणि 15 ऑक्टोबर या 2 दिवशी हा सांस्कृतिक महोत्सव दापोलीमध्ये खूप दिमाखात संपन्न करण्याचा आपला प्रयत्न आहे. ह्याच्यामध्ये बेसिकली 2 गोष्टींमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. एक ह्याचा जो प्रकार आहे हा स्टेज प्रोग्राम आहे. तो मुख्य आकर्षण असं आहे की 14 तारखेला शिवचरित्राचं सादरीकरण मंदार परळीकर आणि त्यांची 18 जणांचा संच जो पुण्यातून खास इथे येणार आहे, अत्यंत लोकप्रिय त्यांचा कार्यक्रम ते आपल्यासमोर सादर करणार आहेत. आणि विविध पोवाडे गीतं या सगळ्यांच्या लोकसंगीताच्या माध्यमातून ते शिवाजी महाराजांचं चरित्र आपल्यासमोर मांडणार आहेत. त्यानंतर 15 तारखेला संध्याकाळी 6 ते 9 या वेळामध्ये मंजुषा पाटील ज्या जागतिक विख्यात गायिका आहेत त्यांचं एक गायनाची प्रस्तुती इथे होणार आहे. आणि या 2 दिवसाच्या अत्यंत चांगल्या प्रस्तुतींच्या बरोबरच प्रतिष्ठाननी दोन्ही दिवस सकाळी 9 ते 5 या वेळामध्ये विविध सांस्कृतिक स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे. याच्यामध्ये आपण विचार केला तर ज्या कोकणातील लोककला आहेत, ह्या कोकणातील लोककला, नाट्यछटा, रांगोळीची स्पर्धा, भजनच्या स्पर्धा, अशा वेगवेगळ्या स्पर्धांचं, मग लोककलांमध्ये जाखडी येऊ शकतं, कोळी नृत्य येऊ शकतं, काठखेळ येऊ शकतं. कोकणातील लोककला जेवढ्या आहेत या सगळ्या कोकणातील लोककलांचं या स्पर्धांमध्ये सहभाग इथे घेता येणार आहे. आणि याबरोबरीने आमचं सगळ्यांना असं आव्हान आहे, समस्त दापोली तालुक्यातल्या सगळ्या कलासक्त लोकांना, कलाकारांना, स्पर्धकांना हे आव्हान आहे की अधिकाधिक संख्येने आपण या स्पर्धांमध्ये, या सांस्कृतिक महोत्सवामध्ये सहभागी व्हा. दापोलीची संस्कृती जी आहे, 3 भारतरत्नांची भूमी असं दापोलीला म्हटलं जातं. ह्या 3 भारतरत्नांचा सन्मान ठेवत हा कार्यक्रम प्रतिष्ठान आयोजित करतं आहे. आणि ही दापोलीची संस्कृती, सांस्कृतिक वारसा, कलेचा वारसा जपत तो अधिक पुढे आणावा आणि जगासमोर न्यावा यासाठी या कार्यक्रमाचा प्रपंच आहे. त्यामुळे सगळ्या दापोलीकरांना, दापोली तालुकावासियांना आव्हान आहे की आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं, स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद लुटावा. धन्यवाद. महाविकास आघाडीचे नेते संजय राऊत हे रोजच पत्रकार परिषद घेत असतात. हे महाराष्ट्राला काही नवीन नसून दररोज कोणावर तरी आरोप केल्याचे चित्र त्यांच्या पत्रकार परिषदेमधून पाहायला मिळतं. यावेळी त्यांचा समाचार घेताना रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी संजय राऊत यांनी दिवसातून 3 वेळेस पत्रकार परिषद घ्यावी आणि महायुतीत टीका करावी, जेणेकरून महायुतीला आणखी जास्त मते मिळतील आणि जेवढी जास्त टीका तेवढे जास्त डिपॉझिट देखील जप्त होईल, असं मत यावेळेस उदय सामंत यांनी व्यक्त केलंय. तिथं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबच झाले. तीच परिस्थिती महाराष्ट्रामधली आहे. किती बोंबाबोंब जरी केली, किती शिव्या जरी घातल्या, किती घाणेरडं आम्हाला जरी बोललं तर आमची मतं वाढतायत. महाराष्ट्राला कळतंय की राजकीय संस्कृती काय लयाला गेलेली आहे. त्याच्यामुळं आम्ही जे विकासात्मक काम करून टीका न करता महाराष्ट्राला पण दाखवून देतोय की आम्ही असल्या फालतू टीकेला किंमत देत नाही. आम्ही आमचं काम करत चाललेलो आहोत आणि त्याचा परिणाम त्यांनी सारखं बोलत राहावं. त्यांनी फक्त 9:30चीच पत्रकार परिषद घेऊन उपयोगाचा नाही. आता अजून आमची मतं वाढवायची असतील तर 9:30, 12:30, 3 म्हणजे जसं 9 ते 12 पिक्चर असतो, 12 ते 3 असतो, तसं म्हणजे दिवसातनं 3-4 वेळा त्यांनी पत्रकार जर परिषद घेतली तर अनेक महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे डिपॉझिट जाऊ शकतात. तर माझी त्यांना तुमच्या पत्रकारच्या माध्यमातून विनंती आहे की टायमिंग देखील बदलावं, सकाळीच सुरू करावं, जेणेकरून सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्हाला प्रचार करावा लागणार नाही. त्यांच्या अशा घाणेरड्या वक्तव्यामुळं जनतेला देखील कळेल की विरोधक काय दर्जाचे आहेत आणि आमच्या मतामध्ये भर पडेल. आमचा प्रचार तेच करतायत. खेड शहरातील उपविभागीय प्रांत कार्यालयाचा भूमिपूजन सोहळा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पार पडला. यावेळी माध्यमांशी बोलताना राज्यात पुन्हा महायुतीचाच मुख्यमंत्री होणार असं मत त्यांनी व्यक्त केलं. राज्यातील 2,20,00,000 महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा निधी मिळू नये म्हणून कोर्टात धाव घेणाऱ्या काँग्रेसने आम्हाला सल्ला देऊ नये. आचारसंहिता लागू होण्यास अवघे 8 दिवस राहिले असून काँग्रेसने राज्यातील महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना का बंद व्हावी आणि यासाठी कोर्टात गेले याचं उत्तर सर्वप्रथम द्यावं, नंतरच इतर गोष्टींच्या वरती बोलावं असा सल्ला देखील पालकमंत्री उदय सामंत यांनी दिलाय. काँग्रेस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्यातला निधी
महाराष्ट्रातल्या 2,20,00,000 महिला भगिनींना मिळू नये यासाठी कोर्टामध्ये जाते, यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये जाते, त्या काँग्रेसनं आम्हाला सल्ला द्यायची आवश्यकता नाही. महिलांच्या मुलींच्या सुरक्षतेसाठी महाराष्ट्र सरकार हे कटिबद्ध आहे, परंतु कुठच्याही गोष्टीचं राजकारण करावं हे कदाचित आचारसंहितेला 8 दिवस राहिल्यामुळं काँग्रेसला तेवढंच कळतं. काँग्रेसनी पहिलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ज्याच्यामध्ये 2,20,00,000 महिलांचा समावेश आहे, भगिनींचा समावेश आहे, ती योजना बंद करावी म्हणून कोर्टामध्ये का गेले याचं उत्तर महिला भगिनींना देणं गरजेचं आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या बैठकींना वेग आलाय. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा सध्या अंतिम टप्प्यात आहे. तोंडावर येऊ घातलेल्या विधानसभेच्या जागा वाटपावरती चर्चा करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जागा वाटपाची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलंय. त्यातच शिवसेना शिंदे गटाकडून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मेहुण्याला विधानसभेच्या मैदानात उतरवण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र या उमेदवारीला आता शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदासभाई कदम यांनी मात्र विरोध दर्शवलाय. त्यामुळे येत्या काळात यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. विपुल कदम यांना अचानक सीट दिली तर नियमित काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवरती अन्याय होईल, अशा शब्दात रामदासभाई कदम यांनी विपुल कदम यांच्या उमेदवारीला स्पष्ट शब्दात विरोध दर्शवलाय. विपुल कदम कोण, त्यांचा गोगाव मतदारसंघाशी संबंध काय आणि त्यांना उमेदवारी कशी मिळते हा पर्यंत मोठा प्रश्न आहे. एकनाथ शिंदे किंवा त्यांचे चिरंजीव हे आपल्या जवळच्या नातेवाईक म्हणून जर तिकीट देणार असतील, एक नवीन प्रथा शिवसेनेमध्ये पाडणार असतील तर ते शिवसैनिकांना भावेल असं मला वाटत नाही. शिवसैनिकांनी वर्षानुवर्ष रात्रंदिवस ज्यांनी काम केलं त्यांना बाजूला ठेवून आपले नातेवाईक म्हणून गुहागरमध्ये आणून तिथं त्यांना उमेदवारी द्यायची असं जर केलं एकनाथ शिंदे यांनी तर त्याला 100% पराभवाला समोर जायला लागेल. हे कुठल्याही जोशी अण्णावाच्या ब्राह्मणाकडे जाऊन बघण्याची आवश्यकता नाही आणि त्या उमेदवाराचा माझा काडीचाही संबंध नसेल. मी गुहागरमध्ये पाय ठेवणार नाही निवडणुकीसाठी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खेड शहरात सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारी लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आणि पंचायत समिती खेड यांच्या संयुक्त विद्यमाने 1 ऑक्टोबर या ऐच्छिक रक्तदान दिनानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरामध्ये रक्तदान शिबिर, डोळे तपासणी शिबिर आणि दंत चिकित्सा शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शहरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात रक्तदान करून हे शिबिर यशस्वी केले. यावेळी लायन्स क्लब ऑफ खेड सिटी यांच्याकडून रक्तदान शिबिरासह नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यशवंत भाण, गट शिक्षणाधिकारी विजय बाईत, लायन्स क्लबचे अध्यक्ष सुरेश चिकणे, माजी अध्यक्ष रोहन विचारे, उपप्रांतपाल वीरेंद्र चिखले, पंकजभाई शहा, उपाध्यक्ष विनोद मोरे, सहसचिव संदीप मोरे, माजी अध्यक्ष लायन्स विक्रांत पाटील, पत्रकार उत्तम कुमार जैन आणि सर्व लायन्स मेंबर्स तसेच पंचायत समिती कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी यशवंत भाण, गटविकास अधिकारी, पंचायत समिती खेड. आज राष्ट्रीय रक्तदान दिनानिमित्त लायन्स क्लब खेड आणि पंचायत समिती खेड यांच्या वतीने सर्वात उच्च दान रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. इच्छुक रक्तदान करणाऱ्या व्यक्तींकडून रक्तदान देण्याचं काम इथं आता सुरू केलेलं आहे. यात पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील कर्मचारी, लायन्स क्लबवर प्रेम करणारे सर्व रक्तदानदाते आणि खेड नगरीतले ग्रामस्थ यांचं रक्तदान आज दिवसभर चालणार आहे. त्याचबरोबर पंचायत समिती खेड अंतर्गत कर्मचाऱ्यांचं डोळ्यांची तपासणी व दाताची तपासणी हे मोफत करण्यात येणार आहे. यासाठी लायन्स क्लब खेड यांचं बहुमोल योगदान आम्हाला वारंवार मिळत असतं आणि पंचायत समितीच्या सर्व कर्मचाऱ्याच्या पाठीशी लायन्स क्लब वारंवार उभं राहत असतं आणि यापुढेही उभं राहावं ही इच्छा करतो आणि माझे 2 शब्द थांबतो. धन्यवाद. आज 1 ऑक्टोबर 2024 राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिवस आणि ह्या आजच्या दिवसाचं औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आणि पंचायत समिती खेड यांच्या वतीने आज या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. आणि या रक्तदान शिबिरामध्ये आज अनेक रक्तदात्यांचा समावेश झालेला आहे.
प्रोत्साहितपणे ते इथे येऊन आपलं रक्तदान देत आहेत. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान म्हणून समजलं जातं की ज्यामुळे एखाद्या रुग्णांचा जीव वाचतो आणि असं हे सर्वश्रेष्ठ काम आज हे सर्व रक्तदाते करतायत. आणि आजच्या दिवसाच्या मी त्या सर्वांनाच शुभेच्छाही देईन आणि आव्हान करेन की आपण रक्त देऊन योग्य त्या व्यक्तीपर्यंत पोहोचूया आणि यासाठी आपण सर्वांनी यामध्ये सामील होऊया असं आव्हान लायन्स क्लबच्या वतीने मी सर्व रक्तदारांना करतो. त्याचप्रमाणे आज याच ठिकाणी डोळे तपासणी हे सुद्धा आपण शिबिर राबवलेलं आहे आणि दंतचिकित्सा हे सुद्धा शिबिर आपण इथे आयोजित केलं आहे की ज्यांना डोळ्यांच्या आणि दातांच्या समस्या असतील अशा सर्व रुग्णांचं आणि गरजूंचं इथं आपण आज तपासणी करणार आहोत. खेड तालुक्यातील भरणे येथील श्रीदेवी काळकाईच्या शारदीय नवरात्रोत्सवास 3 ऑक्टोबर पासून प्रारंभ होणार आहे. 12 ऑक्टोबर पर्यंत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. कीर्तनासह भजनातून जागरही करण्यात येणार आहे. जाकडी नृत्यांची जुगलबंदीही रंगणार असून देवस्थानच्या विश्वस्त मंडळाकडून जय्यत तयारी करण्यात येते. दररोज संध्याकाळी 6:30 वाजता आरती, 7 ते 7:30 वाजता हरिपाठ, 10 वाजता दांडिया, तर 3 तारखेला दुपारी 3 वाजता देवीला शासकीय सलामी, गावातील जाकडी नृत्य, 4 ऑक्टोबर रोजी हरिपाठ आणि दांडिया, 5 ऑक्टोबर रोजी शक्तीवाले शाहीर राजेश निकम आणि तुरेवाले शाहीर अमोल दैत यांच्यातील जाकडी नृत्याची जुगलबंदी, 6 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता राष्ट्रीय शिवशंभू व्याख्याते कबीर महाराज अत्तार यांचं कीर्तन, 7 ऑक्टोबर रोजी महादेव लक्ष्मण पाटणे यांच्या स्मरणार्थ कळंबडी येथील अविनाश महाराज येसले यांचं कीर्तन, 9 ऑक्टोबर रोजी जाकडी नृत्य, 10 ऑक्टोबर रोजी भरणे येथील दांडिया, 11 ऑक्टोबर रोजी शक्तीवाले शाहीर संदीप मोरे, तुरेवाले शाहीर तुषार पंदेरे यांच्यातील जाकडी नृत्याचा सामना आणि 24 ऑक्टोबर रोजी श्री सत्यनारायण महापूजा, रात्री कोल्हापूर येथील वैभव ऑर्केस्ट्रा हा करमणुकीचा कार्यक्रम, अशी संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आखणार आहे. हा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी देवस्थानचे अध्यक्ष महेश जगदाळे, सचिव प्रशांत चव्हाण, खजिनदार सतीश पाटणे, उपाध्यक्ष सुरेश भुवड, राजेंद्र शिर्के, सहसचिव संदीप खेराडे, सह खजिनदार विजय फागे, गणपत गोले, सदस्य मधुकर शिंदे, सुरेश धुमाळ, प्रदीप भुवड, अंकुश भुवड, दीपक बैकर, चिराग घडशी, उदय पाटणे, पुजारी अनंत जंगम, विजय जंगम हे प्रयत्नशील आहेत. आनंदामध्ये उत्सव हा साजरा करणार आहोत. त्या कार्यक्रमाची रूपरेषा प्रथमतः 3 तारखेला देवीची घटस्थापना होईल. घटस्थापना झाल्यानंतर देवीला शासकीय सलामी देण्यात येईल. सकाळी 6:30 वाजता हरिपाठ झाल्यानंतर हरिपाठ होईल. हरिपाठ झाल्यानंतर गावातील संपूर्ण भरणे गावातील जाकडी नृत्य हे सायंकाळी मनोरंजनाचा कार्यक्रम. 4 तारखेला भरणे गावातील व संपूर्ण खेड तालुका परिसरातील भजन व हरिपाठ असा 4 तारखेचा सायंकाळी मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवला आहे. 5 तारखेला शक्ती तुऱ्याचा जंगी सामना होणार आहे. एक जाकडी नृत्य सर्व रसिकांना पाहायला मिळेल. तो 5 तारीख आहे. 5 तारखेला आहे तो शाहीर राजेश निकम आणि शाहीर अमोल दत्त यांचा 5 तारखेला शक्ती तुऱ्याचा सामना होणार आहे. 6 तारखेला अप्पा महाराज कबीर अत्तार महाराज यांचा कीर्तन सायंकाळी 8:30 वाजता चालू होईल. 7 तारखेला भरणे गावातील तसंच खेड तालुक्यातील सर्व महिलांचे मंगळागौर या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. 8 तारखेला अप्पा महाराज अविनाश येसले महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम सायंकाळी 8:30 वाजता आयोजित केला आहे. 9 तारखेला संपूर्ण भरणे गावातील व संपूर्ण खेड तालुक्यातील जाकडी नृत्य हे रसिकांना मनोरंजनासाठी आपण 9 तारखेला आयोजन केलं आहे. 10 तारखेला पुन्हा एकदा जाकडी नृत्य डबल बारीचा आपण कार्यक्रम आयोजित केला आहे. त्या कार्यक्रमाला गुरुवारी शाहीर संदीप मोरे, शक्तीवाले तुरेवाले शाहीर तुषार पंदेरे यांचा जंगी सामना होणार आहे. 11 तारखेला दांडिया आणि 12 तारखेला या कार्यक्रमाची सांगता होईल. अशा प्रकारे या कार्यक्रमाचं संपूर्ण नियोजन केलं आहे. लायन्स क्लब ऑफ स्टारने पुन्हा
एकदा दापोली, खेड, मंडणगड, चिपळूण येथील सर्वांसाठी स्त्रियांचं खास आकर्षण असलेल्या साडी प्रदर्शनाचं आयोजन केलंय. यंदा पुण्यातील नामवंत कलारूपम या प्रसिद्ध दालनातील वेगवेगळ्या सिल्क आणि फॅन्सी साड्यांचं प्रदर्शन आणि विक्री 7 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीमध्ये शिवतेज आरोग्य सेवा संस्था बहुउद्देशीय हॉल येथे असून सर्वांनी नक्की भेट द्या असं आवाहन करण्यात आले. 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता आमदार योगेशदा कदम आणि त्यांच्या पत्नी श्रेयाताई कदम यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पाटील, उपप्रांतपाल डॉक्टर वीरेंद्र चिखले, चेतना होमकर, गजानन नाईक, शुभदा पोटे हे उपस्थित असणार आहेत. या संपूर्ण कार्यक्रमासाठी डॉक्टर वैदेही शेळके, लायन्स दीप्ती दोडकरी, आरती दरेकर यांनी मेहनत घेतली आहे. खेडभरणे मार्गावरील स्वरूपनगर येथे सोमवारी संध्याकाळी अपघात झाला. प्रवासी उतरण्यासाठी उभे असलेल्या खेड एसटी डेपोच्या एसटी बसला रत्नागिरी भिवंडी एसटी बसने पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला. सोमवारी संध्याकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. सुदैवाने अपघातात कोणीही जखमी झालं नाही, तसेच गाड्यांचंही किरकोळ नुकसान झालंय. तर रायगड जिल्ह्यामध्ये देखील मुंबई गोवा हायवेवरती अपघातांची मालिका सुरूच आहे. दर्या पेट्रोल पंपा शेजारी सर्व्हिस रोडवरती केबल मध्ये आल्याने बाईक स्वाराचा अपघात झालाय. या अपघातामध्ये बाईक स्वार गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावरती उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच महाशक्ती ॲम्ब्युलन्स असोसिएशनची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. सदर अपघात वैभव ज्ञानेश्वर सुर्वे राहणार लोहारमाळ यांचा झाला असून ते यामध्ये गंभीररित्या जखमी झाले, तरी महाड शहर पोलीस अधिक तपास करत आहेत. नुकत्याच शिर्डी येथील सप्तपदी सभागृहामध्ये सीबीएसई साऊथ झोन 2 या शालेय सीबीएसई स्पर्धा आत्म मलिक इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी 4 सुवर्ण, 1 रौप्य पदक पटकावून दमदार कामगिरी केली आहे. सदर स्पर्धेकरता कर्नाटक, गोवा, दीव दमण, केरळ, महाराष्ट्र राज्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये रोटरी स्कूलच्या 12 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवून प्रतिस्पर्धी तायक्वांदो खेळाडूंवरती मात करत 4 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक पटकावत उत्तराखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय तायक्वांदो सीबीएसई स्पर्धेकरता आपलं स्थान निश्चित केले. सदर स्पर्धेमध्ये 17 वर्षाखालील गटामध्ये आयुष रमेश जाधव यांनी 51 ते 55 किलो वजनी गटामध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले. 17 वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये ईश्वरी दीपक गोरे हिने सुवर्ण पदक पटकावले. 19 वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये विधी दीपक गोरे हिने 63 किलो वजनी गटामध्ये सुवर्ण पदक पटकावले. तर 49 ते 52 किलो वजनी गटामध्ये सई संतोष साळके हिने सुवर्ण पदक आणि रुद्र संजय शिगवण याने 63 किलो वजनी गटामध्ये रौप्य पदक पटकावले. सर्व यशस्वी खेळाडूंची 9 ते 13 ऑक्टोबर दरम्यान उत्तराखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेकरता निवड झाली आहे. या सर्व खेळाडूंनी प्राप्त केलेल्या या यशामुळे सर्व स्तरावरून त्यांच्यावरती कौतुकाचा वर्षाव होतोय. या खेळाडूंना क्रीडा शिक्षक आणि तालुका तायक्वांदो मार्गदर्शक कृणाल चव्हाण यांचं मोलाचं असं मार्गदर्शन लाभलंय. तरी संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिका पटेल, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी खेळाडूंचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड संचलित श्री समर्थ विद्यापीठ सातारा यांच्या मार्फत सन 2023-24 या वर्षी घेण्यात आलेल्या प्रथम आणि द्वितीय परीक्षेमध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले. सदरची परीक्षा ही विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त यावी, त्यांच्यावरती चांगले संस्कार व्हावेत, आचार विचारांची देवाणघेवाण करता यावी, जिज्ञासा वाढावी, हस्ताक्षर सुधारावे या हेतूने आयोजित करण्यात येते. रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये सहभाग घेऊन गुणांचा उच्चांक गाठून श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड संचलित श्री समर्थ विद्यापीठ सातारामध्ये आपल्या आणि प्रशालेच्या नावाचा ठसा उमटवलाय. प्रथम आणि द्वितीय परीक्षेमध्ये प्रशालेतील 15 विद्यार्थ्यांनी विशेष योग्यता प्राप्त केली. 14 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये प्रथमा श्रेणी परीक्षेमध्ये आहाना संकेत बुटाला 96 गुण हिने प्रथम क्रमांक पटकावलाय आणि सुवर्ण पदक देखील पटकावले. तसेच प्राशिक राजेंद्र तांबे यांनी 95 गुण प्राप्त करत द्वितीय क्रमांक आणि रौप्य पदक प्राप्त केले. श्लोक शैलेश शिर्के यांनी 92 गुण प्राप्त करत तृतीय क्रमांक आणि कांस्य पदक पटकावले. त्याचबरोबर द्वितीय श्रेणी परीक्षेमध्ये मृण्मयी मकरंद दामले हिने
94 गुण प्राप्त करत प्रथम क्रमांक आणि सुवर्ण पदक पटकावले। सार्थक गोवळकर याने 81 गुणांसहित द्वितीय क्रमांक आणि रौप्य पदक प्राप्त केले, तर स्वराज पवार याने 79 गुण प्राप्त करत तृतीय क्रमांक आणि कांस्य पदक पटकावले। या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले। विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या या यशामुळे रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले। प्रथम आणि द्वितीय श्रेणी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना संस्कृत आणि मराठी विषयक शिक्षकांनी मोलाचं असं मार्गदर्शन केलं। 30 सप्टेंबर रोजी अभ्यंकर कुलकर्णी महाविद्यालय रत्नागिरी येथे संपन्न झालेल्या रत्नागिरी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये नवभारत हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज भरणे येथील खेळाडूंनी उत्तम कामगिरी करत 17 वर्षाखालील मुली या गटात प्रथम क्रमांक आणि 17 वर्षाखालील मुले या गटात तृतीय क्रमांक पटकावलाय। सर्व खेळाडूंचे खेड तालुका कबड्डी असोसिएशन अध्यक्ष सतीश उर्फ पप्पू चिकणे, उपाध्यक्ष महेश भोसले, भाई हंबीर, सचिव रवी बैकर, दाजी राजगुरू, शरद भोसले, सुजित फागे, तेजा बैकर, संपदा गुजराती, सुभाष आंबेडे, दिलीप कारेकर, दीपक यादव, स्वप्नील सैतवडेकर, महेश मर्चंडे आणि कुणबी शिक्षण प्रसारक संस्था खेड मुंबई संचलित नवभारत हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज भरणेचे अध्यक्ष गोवळकर, सचिव डफळे, सहसचिव धुमक, खजिनदार बैकर, स्कूल कमिटीचे चेअरमन दत्ताशेठ बैकर, प्राचार्य सोनवलकर, उपप्राचार्य सतपाळ, पर्यवेक्षक देवकाते, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, खेळाडू तसेच क्रीडा शिक्षक बेंद्रे सर, आशुतोष साळुंखे, मोरे या सर्वांनी त्यांच्यावरती अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। तर कोपरगाव येथील सीबीएसई दक्षिण विभागीय 2 तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये मोरवंडे बोरज येथील ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी सोहम खामकर याने सुवर्ण पदक पटकावले। सोहमची आता उत्तराखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेकरता निवड झाली आहे। स्पर्धेमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, अन्य राज्यातून 800हून अधिक विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला होता। यातून सोहम खामकर याने सुवर्ण पदक प्राप्त केलंय आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी तो प्राप्त ठरलाय। राष्ट्रीय स्पर्धा उत्तराखंड येथे 9 ते 13 ऑक्टोबर या दरम्यान होणार आहे। खेळाडूंना मुकुल सोमण यांचे मार्गदर्शन लाभले। संस्थाध्यक्ष अरविंद तोडकरी यांच्या हस्ते खेळाडूचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी उपाध्यक्ष डॉक्टर रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, जनसंपर्क अधिकारी दीपक लड्डा, सरचिटणीस प्रकाश गुजराती, चेअरमन प्रफुल्ल महाजन, चंदन पाटणे, अनिल शिंदे, प्राचार्य भरत मोरे हे उपस्थित होते। 30 सप्टेंबर रोजी आयसीएस महाविद्यालयात हिंदी विभागाकडून हिंदी दिनानिमित्त आयोजित हिंदी पखवाडा समापन समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी व्यासपीठावरती उपस्थित महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष अनिल कुमार जोशी, रत्नागिरी जिल्हा राष्ट्रभाषा प्रचार समितीचे जिल्हा संघटक गोविंद राठोड, प्रभारी प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर विद्या शिंदे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रम सुरू करण्यात आला। प्रास्ताविक करताना डॉक्टर विद्या शिंदे यांनी गेले 15 दिवस हिंदी दिनानिमित्त ज्या स्पर्धा घेण्यात आल्या त्याची माहिती दिली। प्रमुख अतिथी पदावरून बोलताना अनिल कुमार जोशी यांनी आजच्या तरुण पिढीने हिंदी प्रचार प्रसार करण्याचं कार्य हाती घेतलं पाहिजे, तरच महाराष्ट्र राष्ट्रीय अस्मितेची जपणूक होईल असं मार्गदर्शन केलं। तर प्राध्यापक राठोड यांनी राष्ट्रभाषेचं संवर्धन आणि जपणूक ही वर्तमान काळाची गरज आहे असं आवाहन केलं। वक्तृत्व स्पर्धेत तन्वी गुरव, नेता भिलारे, विनोद वाडकर, ऐश्वर्या गुडेकर, तुलसी भावे आणि हस्ताक्षर स्पर्धेमध्ये कदम, निकिता, संघमित्रा, विनोद, रसिका, काव्यवाचन स्पर्धेमध्ये तन्वी गुरव, साकीब परकार, शाहीन, नील, तर कथाकथन स्पर्धेमध्ये साकीब, विनोद, तन्वी, भित्तिपत्रक स्पर्धेमध्ये दीक्षा, शाहीन, ऐश्वर्या, तर निबंध स्पर्धेमध्ये मयुरी, सानिया सुहानी, सानिया खान या सर्व विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं। यावेळी 23 आणि 24 या वर्षामध्ये महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावलेली हिंदी विभागाची काजल गुप्ता हिचा देखील मान्यवरांच्या हस्ते विशेष असा सत्कार करण्यात आला। वेळ झाली इथेच थांबण्याची, तुम्ही पाहत रहा दीपवाहिनी।